तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस झालं मी एकही व्हिडिओ अपलोड केला नाही. त्याचं कारण असं होतं, की तुम्ही माझे 1-2 व्हिडिओ लास्टचे पाहिले पण असतील. त्यातून तुम्हाला समजलं असेल, की मला जॉब लागलेला आहे आणि माझा जो जॉब आहे, हा टीचिंग फील्ड बरोबर? म्हणजे ॲज अ फिजिक्स टीचर म्हणून मला जॉब लागलेला आहे आणि ते पॅकेज किती आहे, कुठे, काय हे सगळं मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर राहिला प्रश्न आत्ता, ज्या मुलांनी आत्ता CET एक्झाम दिली, मग त्या मुलांचे मला खूप सारे मेसेज होते, की "दादा, तू व्हिडिओ बनव." आणि प्रॉब्लेम असा होता, की मला वेळ खूपच कमी भेटत होता. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लेट होतोय. पण हा जो व्हिडिओ बनवतोय, त्यातून तुम्हाला नक्की 100% मदत होणार आहे. ती कशी? तर मी जो माझा Instagram आयडी दिलेला आहे, बरोबर? त्या Instagram आयडीवरती तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे, की तुमचं नाव, "दादा, मला एवढे पर्सेंटाइल मिळालेत" आणि तुमची जी काही रँक येईल ती. बरोबर. मग त्याच्यानुसार मी तुम्हाला गाईडन्स करेल, की तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेतली पाहिजे, कुठली ब्रांच चांगली आहे. कारण बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं, की दादा COPचं मेटलर्जी घेऊ का PCCOचं कॉम्प्युटर घेऊ किंवा VITचं कॉम्प्युटर घेऊ. अशा टाईपमध्ये खूप सारे क्वेश्चन आहेत. जर तुमचे डाऊट Instagramवरती सुद्धा क्लिअर नाही झाले, तर मी माझा तुम्हाला नंबर सुद्धा शेअर करणार आहे. आणि हे सगळे जे आपलं जे काउन्सिलिंग असणार आहे वन टू वन, हे सगळं टोटली फ्री काउन्सिलिंग असणार आहे. मी एकही रुपया चार्ज नाही करणार आहे. कारण तुम्ही मग सगळे लहान भावासारखे आहेत. आपण एवढे दिवस सगळे सोबत होतो. तुम्ही मला साथ दिली, मी पण तुम्हाला साथ देणार आहे. आणि जे काही जेन्युइन आन्सर असेल, मी तुम्हाला नक्कीच सांगेल, की कुठली ब्रांच घेतली पाहिजे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, काय कट ऑफ जातो. ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे डिस्कस करूयात. तर माझी मदत लागली तर तुम्ही नक्की मला मेसेज वगैरे करा. मी नक्की तुम्हाला 100% मला जसा टाईम भेटेल, मी तसं रिप्लाय देत जाईल. ओके. तर आता आपण वळूयात COP कॉलेज, बरोबर? COP कॉलेजचे ज्या ब्रांचेस आहेत आपल्या, कॉम्प्युटर असेल, इलेक्ट्रिकल, ENTC, मेकॅनिकल, मेटलर्जी, ह्या सगळ्या ब्रांचच्या जो कट ऑफ असतो आपला, तो कट ऑफ किती आहे, काय आहे, हे सगळं आपण आज डिस्कस करणार आहे. चला तर मग आपण कट ऑफला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आपली जी कम्प्युटर ब्रांच आहे, बरोबर? त्या कम्प्युटर ब्रांचसाठी ओपन, OBC, SC, ST, विजे, NT ह्या सगळ्या ज्या कॅटेगरी आहेत, त्यांचे वेगवेगळे कट ऑफ आहेत. परत मेल, फिमेल, बरोबर? मग आता आपण चेक करूयात. जी ओपन कॅटेगरीची जी मुलगा असेल, तर त्याच्यासाठी कॅप राउंड 3 म्हणतोय मी, बरोबर? लास्ट इयरला आपल्या 2023-24 यांचा ऑफिशियल डेटा माझ्याजवळ आहे आणि तो मी लिहून काढलेला आहे. वाटलं तर मी तुम्हाला ती PDF पण शेअर करेल. आणि ह्या ज्या पर्सेंटाईल आहेत ते आपण पाहणार आहोत. तर ओपन कॅटेगरीसाठी जो मेल कॅन्डिडेट होता, ज्याची लास्ट सीट मेल कॅन्डिडेट थर्ड राऊंड 99.85 म्हणजेच 322 एवढी त्याची रँक होते. सेम फिमेल कॅटेगरीसाठी 99.76 एवढी पर्सेंटाईल आणि 528 एवढी रँक. हे झाले ओपन कॅटेगरी. आता OBC कॅटेगरी 99.80 जर मेल कॅन्डिडेट असेल तर आणि 421 रँक. तसंच 99.72 ही फिमेल कॅटेगरीसाठी आणि 590 ही OBC फिमेल. ओके. SC कॅटेगरी 99.06 पर्सेंटाईल मेल कॅन्डिडेट 2320 रँक आणि फिमेल कॅटेगरीसाठी 98.6 पर्सेंटाईल रँक 4244. सेम आता हे आता SC झाली आता विजय 99.4 हे विजय कॅटेगरी मेल कॅन्डिडेट आणि त्याची जी रँक होती 1063 आणि जी फिमेल कॅन्डिडेट होती विजय कॅटेगरीमधील 97.15 एवढे पर्सेंटाईल होते तिला आणि 7367. ओके. आता ST कॅटेगरीमधील जो मेल कॅन्डिडेट होता, ज्याला COP मध्ये ऍडमिशन मिळालं, कुठली कम्प्युटर ब्रांचसाठी 96.47 एवढी त्याची पर्सेंटाईल होती आणि त्याची रँक 9118 बरोबर. आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 96.28 एवढे पर्सेंटाईल आणि 9510 एवढी तिची रँक होती. आता मी जसं की ऑब्झर्व केलं, आमच्या वेळेस जे पर्सेंटाईल आणि रँकिंग होते, आमच्या वेळेस पर्सेंटाईल जरी 96-97 आले तरी सुद्धा आमची रँक 4000 4500 अशी आसपास होती. परंतु आता 96 पर्सेंटाईलला सुद्धा तुमची रँक ऑलमोस्ट 9000च्या आसपास आहे. म्हणजे कॉम्पिटिशन मित्रांनो खरंच खूप वाढलेली आहे. त्यामुळे पर्सेंटाईल अशानुसार बघू नका तुम्ही. तुमची जी रँक असेल, कारण रँक तर चेंज नाही होत.
आणि सीओपी आता सपोज 120 सीट जर कम्प्युटरमध्ये असतील तर 120 जागाच ना, म्हणजे रँकनुसार आपण पाहणार. त्यामुळे रँक मॅटर करते, पर्सेंटाईल मॅटर नाहीत करत. कारण पर्सेंटाईल दरवर्षी चेंज होत राहतात, पण रँक ती फिक्सच असते. त्यामुळे तुम्हाला किती रँक येते त्याच्यानुसार तुम्ही कट ऑफ चेक करत जावा. हे झालं आपलं MST CET थ्रू कम्प्युटरसाठीचा कट ऑफ, बरोबर. आता जेई थ्रू कम्प्युटरसाठी सीयूपी मधले कट ऑफ जो असतो, ओपन कॅटेगरीसाठी 99.2, म्हणजेच त्याची रँक किती 319. कारण जेव्हा आपण JEE थ्रू ऍडमिशन घेतो तेव्हा फक्त ओपन ओबीसी एवढ्या दोनच कॅटेगरी असतात. दुसरं ओबीसी 99.28% आणि त्याची जी रँक होती 3016. ही जेई मधली रँक सांगतोय मी. तर विचार करा मित्रांनो, ज्या मुलाची 3019, सॉरी 319, 316 एवढी रँक येऊन सुद्धा तो मुलगा NIT जे टॉपचे कॉलेज आहेत ते सोडून सीओपी मध्ये कम्प्युटरला जर ऍडमिशन घेत असेल तर सीओपी मधल्या कम्प्युटरचं महत्व तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याची प्लेसमेंट खरोखरच मित्रांनो खूप छान आहे सीओपी मधली कम्प्युटरची. मी त्याच्यावरती व्हिडिओ पण नक्की बनवेल. माझ्याजवळ सगळा डेटा आहे की कोणत्या ब्रांचची किती प्लेसमेंट झाली, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या कंपनी झाली, कुठले मुलं कुठे आता सध्याला काय करतात, त्या मुलांची वाटलं तर मी इंटरव्ह्यू पण घेईल. पण तो पार्ट आपण नंतर करूयात, कारण सध्याला तुमचं ऍडमिशन महत्वाचं आहे. हे झालं कम्प्युटरसाठी. आता सीओपी मध्ये एक नवीन ब्रांच आली जे की सगळ्यांना माहिती आहे, रोबोटिक्स आणि AI. खूप मुलांची त्या ब्रांचला सुद्धा पसंती असते. मग आपण ओपन कॅटेगरीसाठी त्याचा कट ऑफ बघूयात. जर मेल कॅन्डिडेट असेल तर 99.6%, फिमेल कॅटेगरीसाठी 99.30%, आणि रँक मेल कॅटेगरीसाठी 867 आणि फिमेल कॅटेगरीसाठी 1558. आता ओबीसी कॅटेगरी मेल कॅन्डिडेट 99.5%, रँक 1149. आणि ओबीसी कॅटेगरी मधली जी फिमेल आहे 99.28%, आणि तिची जी रँक होती 1743, बरोबर. आता SC कॅटेगरी 98.19%, आणि तिची जी रँक होती 4631. आणि फिमेल कॅटेगरी 97.27%, आणि तिची जी रँक होती 7027. हा जो डाटा आहे हे सगळे मुलांचे झालेले ऍडमिशन आहेत, आणि ते माझे सगळे ज्युनियर, ते ओळखतात पण मला, मी पण त्यांना ओळखतो. त्यानंतर NT2 कॅटेगरी ही आपली कोणत्या ब्रांचसाठी चालली आहे, रोबोटिक्स आणि AI साठी. मेल कॅन्डिडेट 99.30%, आणि रँक 1687. आणि फिमेल कॅटेगरी NT, ओके, 98.47%, रँक 3927. एवढी रँक जर असेल तर तुम्हाला रोबोटिक्स आणि AI ही ब्रांच भेटून जाईल. त्यानंतर ST कॅटेगरी 91.13%, आणि त्या ज्या मुलाची रँक होती 21,920. आणि जर ST कॅटेगरीची जर मुलगी असेल आणि तिला रोबोटिक्स आणि AI ही ब्रांच हवी असेल तर 93.03%, आणि तिची जी रँक होती 17,510. एवढी तिची रँक होती. आता आपण कम्प्युटरचं डिस्कस केलं, आता रोबोटिक्स आणि AI अशा भरपूर साऱ्या ब्रांच आहेत मित्रांनो. पण मी काय करतो, आता पहिल्या 2 ब्रांच घेतल्या, बरोबर. आता मी सगळ्यात शेवटची, म्हणजे तशी शेवटची तर नाही म्हणता येणार, कारण प्लेसमेंट मेटलर्जीची खूप छान आहे, आणि मेटलर्जीच्या खाली बी प्लॅनिंग येते. सिव्हिल आणि मॅन्युफॅक्चरिंग ह्या ब्रांचपेक्षा मेटलर्जी प्लेसमेंट खूप छान आहे. पण का माहित नाही मुलं मेटलर्जी घ्यायला नाकारतात, ते मला अजून रिझन नाही समजलं. मी स्वतः मेटलर्जी मधून शिकलेलो आहे, आणि मला माहिती सगळ्या मुलांची प्लेसमेंट कुठे होती, काय होती. मी 4 वर्ष पाहिलेले आहे. माझे जे सिनियर होते त्यांची पण खूप छान छान प्लेसमेंट झालेली. परंतु तरी सुद्धा मुलं मॅन्युफॅक्चरिंग आणि सिव्हिल ब्रांच घेणं पसंत करतात, ते मला आजपर्यंत नाही कळालं. जो तो ज्याचा त्याचा चॉईस असतो. पण चला आपण मेटलर्जीची ब्रांच याची कट ऑफ पाहूया. जर एखादा ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल आणि त्याला मेटलर्जी ब्रांच हवी असेल आणि कॅप राऊंड 3चा, हा मी कट ऑफ सांगतोय. स्पोर्ट राऊंडला तर अजून पण थोडंसं कमी जातो. स्पोर्ट राऊंडची पण मी माहिती देणार आहे तुम्हाला. स्पोर्ट राऊंड काय असतो, त्याचा कट ऑफ काय आहे. ओके, तर आता आपण कॅप राऊंड 3 मधली जे सीट मिळालेत मुलांना त्याचा माझ्याजवळ डाटा आहे. मेटलर्जीसाठी ओपन कॅटेगरी
97.3 एवढी पर्सेंटाईल असेल तुम्हाला आणि रँक 6561 एवढी रँक असेल तर तुम्हाला मेटलर्जी आरामात भेटून जाईल. फिमेल कॅन्डिडेटसाठी 96.3 पर्सेंटाईल आणि त्याची जी रँक होती 9349. ओके. ओबीसी कॅटेगरीचा जर मुलगा असेल तर 96.2 पर्सेंटाईल आणि त्याची जी रँक आहे 9625. सेम फिमेल कॅन्डिडेट ओबीसी कॅटेगरी 95.49 पर्सेंटाईल आणि तिची जी रँक होती 11604 एवढी. त्याच्यानंतर एससी कॅटेगरी मेल कॅन्डिडेट 92.93 पर्सेंटाईल आणि त्याची जी रँक होते 17618 आणि फिमेल कॅन्डिडेट एससी कॅटेगरी 91.22 पर्सेंटाईल आणि ती जी रँक होती 21,854. आता एस टी कॅटेगरी, जर एस टी कॅटेगरीचा जर कोणी मुलगा असेल तर त्यासाठी खूपच छान ऑपॉर्च्युनिटी. जर एखाद्याला कम्प्युटर हवा असेल तर त्याच्यासाठी फक्त कट ऑफ 67.3 पर्सेंटाईल म्हणजे त्याची रँक 70,637 एवढी जरी रँक असेल तरी सुद्धा त्याला आरामात सीओपी मेटलर्जी भेटून जाईल. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट, ओके, एस टी कॅटेगरीमधली जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर 65.3 पर्सेंटाईल असतील म्हणजेच तिची रँक 75,300 एवढी जर तिची रँक असेल तर तिला सीओपी मधील मेटलर्जी ही ब्रांच आरामात भेटून जाईल. आणि काही काही मुलं असे पण असतात की दादा मला फक्त सीओपीच पाहिजे, मला ब्रांच मॅटर नाही करत. तर बाळा तुमचं असं असेल, तुमच्या जर गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करणार असाल किंवा घरचा बिझनेस असेल, फक्त तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर बी प्लॅनिंग ही नावाची एक आपल्याजवळ एक ब्रांच असते. त्या ब्रांचला तुम्ही आरामात ॲडमिशन घेऊ शकता. आता बी प्लॅनिंग काय आहे, तिचा कट ऑफ काय असतो, त्याला कसं ॲडमिशन घ्यायचं, तुम्हाला बोर्डमध्ये फक्त 60-70 एवढे पर्सेंटेज, 12th बोर्ड एवढे पर्सेंटेज जरी मिळाले तरी सुद्धा तुम्हाला ॲडमिशन आरामात भेटून जातं. आता तो कसं काय, तो मी व्हिडिओ बनवलाय त्याच्यावरती तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा. काय असेल तर कमेंट करा. तरी सुद्धा डाऊट तुमचा गेला नसेल तर इंस्टाग्राम मी आयडी दिलेला आहे, मला इंस्टाग्रामला मेसेज करा, मी तुम्हाला सगळे डिटेल देते. आता हे MST CET थ्रू झालं. आता जेई थ्रू मेटलर्जीसाठीचा कट ऑफ, जर ओबीसी कॅन्डिडेट असेल तर त्याला जेई मध्ये 94.74 एवढे त्याला पर्सेंटाईल जेई मेन्स मध्ये यायला पाहिजे म्हणजे त्याची रँक ऑल इंडिया 3988. आणि जर ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर त्याला 94.75 एवढी त्याची रँक आली, एवढी त्याला पर्सेंटाईल आली पाहिजे आणि त्याची रँक सेम 3986 एवढी त्याची रँक. तर असा आपला कट ऑफ होता वेगवेगळ्या ब्रांचचा, वेगवेगळ्या कॅटेगरीचा. जर तुम्हाला डाऊट असेल की दादा आमची कॅटेगरी राहिली आहे किंवा आम्हाला तू ह्या ब्रांचचे पर्सेंटाईल नाही सांगितले तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करेल. आणि अजून काय मला 1 to 1 जर काय क्वेश्चन विचारायचे असेल तर इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा. तिथून जरी क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाला मी माझा पर्सनल नंबर देईल, त्याच्यावरती तुम्ही नक्की कॉल करू शकता. तर काही अडचण असेल तर नक्की मला कॉल मेसेज करा. आणि आपला पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो मी पूर्ण कॉलेजची लिस्ट देईल. ह्या कॉलेजची लिस्ट आहे, तुम्ही अशी लिस्ट तुम्ही बनवू शकता किंवा प्रेफरन्स कशाला द्यायचा काय, हे सगळे व्हिडिओ मी आता पुढे अपडेट करत राहील. त्यानंतर मी मुलांचे इंटरव्ह्यू पण घेईल की आता सपोज एखादा VIT ला मुलगा आहे तर त्याला 4 वर्षाचा अनुभव त्याचा कसा होता, त्यानंतर तिथली प्लेसमेंट कशी, तसंच AISSMS किंवा वालचंद सांगली अशा वेगवेगळ्या कॉलेजच्या मुलांसोबत मी कॉन्टॅक्ट करतोय. अजून ते कन्व्हिन्स नाही झालेले आहेत पण मी त्यांना कन्व्हिन्स करेल की आमची जे मुलं आहेत, माझे जे